मिथिला नगरीत राम आणि लक्ष्मण विश्वामित्र ऋषींबरोबर पोचले. जनक राजा आणि इतर मंत्रीगणांनी राम, लक्ष्मण आणि विश्वामित्र ऋषींचं सहर्ष स्वागत केलं. जनक राजाने विचारलं, हे विश्वामित्र ऋषी, तुमच्या बरोबर आलेले हे 2 तरुण राजपुत्र कोण आहेत? तेव्हा विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणाची ओळख करून दिली. त्यांनी कशी यज्ञात आपल्याला मदत केली तेही त्यांनी वर्णन करून सांगितलं. आणि जनक राजा, तुझं सुनाभ धनुष्य दाखवण्यासाठी मी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे. राम आणि लक्ष्मणाचं रूप बघूनच जनक राजा प्रसन्न झाला होता. त्याला खात्री होती की हेच 2 सुकुमार आहेत ज्यांच्या अंगात इतकी शक्ती आहे की ते भगवान शंकराचं धनुष्य उचलू शकतील. दुसरा दिवस उजाडला. देश विदेशाहून आलेले सारे राजे, विविध परदेशातून आलेले मंत्रीगण सगळे दरबारात उपस्थित होते. तेव्हा जनक राजाच्या मंत्र्यांनी घोषणा केली, राजकन्या सीतेच्या स्वयंवरासाठी उपस्थित असलेल्या सर्व राजे महाराजांचे हार्दिक स्वागत आहे. राजकन्या सीतेच्या विवाहासंबंधी जनक राजाने एक प्रतिज्ञा केली आहे. आपण सर्वांनी ती नीट ऐकावी. इथे भगवान शंकरांचं एक पौराणिक धनुष्य ठेवलं आहे. हे धनुष्य भगवान शंकरांनी जनक राजाचे पूर्वज देवरात राजे यांना सांभाळून ठेवण्यासाठी दिलं होतं. वंश परंपरेनुसार आता हे शिवधनुष्य सुरक्षितपणे सांभाळून ठेवण्याची जबाबदारी राजा जनक यांच्यावर आलेली आहे. एके दिवशी शेतामध्ये नांगर चालवत असताना राजा जनक यांना जमिनीच्या खाली एक बालिका सापडली. तिचं नाव सीता असं ठेवण्यात आलं. सीता म्हणजे नांगराच्या फाळापासून जन्मलेली कन्या. जनक राजानं तिचं आपल्या कन्येप्रमाणे पालन पोषण केलेलं आहे. सीता ही अद्भुत गुणांनी संपन्न असून ती अतिशय सौंदर्यवती आहे. आणि म्हणूनच महाराज जनक यांनी प्रतिज्ञा केली आहे की जो पुरुष हे प्रसिद्ध शिवधनुष्य उचलून त्यावर प्रत्यंचा चढवेल त्याबरोबरच सीतेचा विवाह होईल. जनक राजाची ही प्रतिज्ञा ऐकून सभेत बसलेल्या राजांमध्ये खळबळ माजली. एकामागून एक राजे उठून धनुष्याजवळ जाऊ लागले. सर्वांनी धनुष्य उचलण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्यांच्यापैकी कोणीही त्या धनुष्याला तसूभर सुद्धा हलवू शकले नाही. या राजांची ही दशा बघून इतर राजांची त्या धनुष्याला स्पर्श करण्याची हिंमतही झाली नाही. त्यानंतर काही राजे एकत्रितपणे धनुष्याजवळ आले. सर्वांनी मिळून धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते धनुष्य उचलू शकले नाहीत. अखेरीस सर्व राजे मान खाली घालून आपापल्या जागी जाऊन बसले. थोडा वेळ सभेत शांतता पसरली. सर्व राजांची ही दुर्दशा बघून जनक राजा निराश झाला. तो म्हणाला, मला वाटतं या पृथ्वीवर असा कोणीही वीर राहिलेला नाही जो सुनाभ धनुष्य उचलू शकेल. ही गोष्ट मला अगोदरच लक्षात आली असती तर मी ही कठीण प्रतिज्ञा केलीच नसती. तितक्यात विश्वामित्र ऋषींनी आपल्या डोळ्यांनी रामाला ते धनुष्य उचलण्याला जायची आज्ञा केली. विश्वामित्रांनी सांगताच राम उठून उभा राहिला आणि धनुष्याजवळ गेला. सर्वप्रथम रामाने त्या धनुष्याला वंदन केलं. मनात भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि त्यानंतर रामाने ते धनुष्य उचलायला घेतलं आणि एखाद्याने सहज एखादी काठी उचलावी इतक्या सहजपणे रामाने ते धनुष्य उचललं. त्याने धनुष्यावर प्रत्यंचा चढवून टणत्कार करण्यासाठी प्रत्यंचा ओढली. एवढ्यात भयंकर आवाज होत धनुष्याचे 2 तुकडे झाले. इतका मोठा आवाज झाला, संपूर्ण जमीन कापू लागली. आकाश हादरून गेलं. सर्व राजे महाराजे यांचं हृदय धडधडू लागलं. सगळे घाबरले. सीतेने थोड्या वेळाने डोळे उघडले तेव्हा तिने रामाचा पराक्रम पाहिला. सर्व राजांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा ती रामाजवळ गेली आणि तिने गळ्यात वरमाला घातली. राजाचा पराक्रम पाहून जनक राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो विश्वामित्रांना म्हणाला, महर्षी, आपल्या कृपेमुळे आज मला माझ्या कन्येसाठी योग्य असा पती मिळाला. आता मी राजा दशरथाला लग्नासाठी परिवारासह येण्याचं आमंत्रण पाठवतो. तुम्ही आज्ञा द्या.
लवकरच राजा दशरथाकडे ही बातमी पोचली. सर्व दशरथ आणि तिन्ही राण्या हे सगळे सेनेसहित आपल्या अयोध्यावरून रवाना झाले आणि मिथिलेला पोचले. दशरथ राजाचं आगमन झाल्यावर विवाहाला आरंभ झाला. रामाचा सीतेबरोबर, लक्ष्मणाचा उर्मिलेबरोबर, भरताचा मांडवी बरोबर आणि शत्रुघ्नाचा श्रुतकीर्ती बरोबर विवाह झाला. अशा प्रकारे शुभ मुहूर्तावर 4ही राजपुत्रांचे 4ही राजकन्येशी विवाह कार्य संपन्न झाले. सर्वजण अयोध्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. सारे जण अयोध्येला परतल्यानंतर नगरीतील घराघरांमध्ये उत्सव साजरा झाला. रस्त्यावर शंख मृदुंगाचे आवाज निनादू लागले. चहूबाजूनी पुष्पवृष्टी होऊ लागली. राण्यांनी आपल्या पुत्रांना पुत्रवधूंना औक्षण केले. 4ही राजपुत्र गुणवान आणि सुंदर पत्नी मिळाल्यामुळे प्रसन्न होते. राण्या, दशरथ राजा खुश होता. त्यानंतर भरताचा मामा युधाजित हा अयोध्येमध्ये आलेला होता. त्यांनी दशरथ राजाकडे भरत आणि शत्रुघ्नाला आजोळी जाण्याची अनुमती मागितली. त्याच्यानंतर युधाजित मामाबरोबर भरत आणि शत्रुघ्न हे दोघेही आजोळी जाऊन पोचले. आता अयोध्येत उरली भावंड 2, राम आणि लक्ष्मण. पुढे काय बरं झालं हे ऐकूया पुढच्या भागात.